माझे चिरंजीव सचिन शिवाजीराव भिकाणे हे भाजपसोबत जी पवित्र युती झाली, धनुष्यबाण आणि कमळ, विश्वनेते मोदीजीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्तापर्यंत काम करत आलेलो आहोत. हिंदुस्तान ठेवणे आणि हिंदुस्तानचा खरा विकास करणे हे कमळ आणि धनुष्यबाणाचं मूळ उद्देश आहे. आणि ही युती पवित्र युती आहे. काल परवाच्या तिकीट वाटपामध्ये भारतीय जनता पार्टी लातूरनी तिकीट वाटपामध्ये आपल्याच वंशजाला पुढे आणण्यासाठी रनिंग अंधुरी जिल्हा परिषदची भाजपची जागा दिली नाही, म्हणून महायुती जी पवित्र महायुती आहे त्या धनुष्यबाणावर माझे चिरंजीव सचिन शिवाजीराव भिकाणे हे जिल्हा परिषद अंधुरी गटातून उभे आहेत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये सविस्तर असं विकासाचं मॉडेल आणि शपथपत्र आम्ही जाहीर केलेलं आहे. त्या शपथपत्रातील एकही काम आम्ही शिल्लक ठेवणार नाही आणि काम करते वेळेस पारदर्शकता, 5 रुपये न खाता विश्वनेते मोदीजींना शोभल या पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत. सर, हे मुख्यमंत्री लाडकी जी बहीण आहे, हे योजना शिंदेसाहेब बंद करणार का? नाही. ही लाडकी बहीण योजना केवळ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना लागू केलेली आहे. आणि त्यांनी शब्द दिलेला आहे की ही योजना आम्ही कधीही बंद होऊ देणार नाही, उलट त्याच्यामध्ये वाढ करू, अशा प्रकारचा त्यांचा शब्द आहे. आणि भाजप आणि शिवसेना यांचं शासन महाराष्ट्रात आहे. शिवसेना आणि भाजप युतीनं म्हणजे धनुष्यबाण आणि कमळ या युतीनं काल परवाच महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुतारी आणि घड्याळ एकत्र आले तरी कमळ आणि धनुष्यबाणानं त्यांचा सुपडा साफ केलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊनसुद्धा मुंबई महानगरपालिका धनुष्यबाण आणि कमळ या पवित्र युतीची सत्ता आलेली आहे. तीच अवस्था अंधुरी गटातील तमाम जनता सुज्ञ आहे. कमळ आणि धनुष्यबाणाच्या पवित्र युतीलाच मतदान करणार आहेत, ही मला खात्री आहे.